श्री विठ्ठल. अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन प्रकारच्या परिस्थिती असतात. तर त्यापैकी जी प्रतिकूल परिस्थिती असते ना, ती एक गरिबीत मोडणारी परिस्थिती असते. एखाद्याची परिस्थिती अजून खालावत गेली, अजून बिकट होत गेली, तर त्या गावामध्ये त्या कुटुंबाचा एक निंदेचा विषय बनला जातो आणि त्याच्यावरती माणसं चर्चा करत राहतात, त्या कुटुंबावरती चर्चा करत राहतात. पण जो प्रतिकूल परिस्थिती भोगत असतो त्याच्या मानसिकतेचा विचार कोणीच करत नाही. पण नेमकं त्या प्रतिकूलतेवरती निंदा करणारे कोण असतात? तर त्या प्रतिकूलतेच्या कुटुंबावरती निंदा करणारे ते आपल्या जवळचेच असतात, ते काही लांबचे नसतात. उदाहरण सांगायचं झालं तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांची परिस्थिती ज्यावेळेस अनुकूल होती, श्रीमंती होती, त्यावेळेला तुकोबरायच्या बरोबर चर्चा करणारे जे देहूकर होते तर ते तुकशेट म्हणायचे. वाह, तुकाराम महाराजाचा किती मोठा धंदा म्हणणारे तेच होते, किती मोठं दुकान म्हणणारे तेच होते. खरंच तुकाराम महाराज तुमच्यासारखा या गावामध्ये कोणाचा चांगला स्वभाव नाही असं म्हणणारे सुद्धा तेच होते. पण ज्यावेळेला तुकोबरायच्या अनुकूल परिस्थितीने करवट बदलला आणि प्रतिकूल परिस्थितीला आरंभ झाला तुकोबरायच्या, जे तुकशेट म्हणणारी माणसं होती तेच काही कालांतराने काय करावं त्या तुकारामाचं, काय शिल्लक राहिलंय, एवढी मोठी संपत्ती होती पण आता कवडी मात्र काही शिल्लक राहिलं नाही असं म्हणणारे कोण आहेत? जे अनुकूल परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजाला तुकशेट म्हणत होते तेच आता तुकाराम महाराजाची परिस्थिती प्रतिकूल झाल्यावर त्या तुकारामाचं काय खरंय म्हणणारे सुद्धा तेच आहेत. गाथा ज्यांनी बुडवला ते सुद्धा त्यांच्या जवळचेच आहेत. काठीने तुकाराम महाराजाला मारलं ते सुद्धा जवळचेच आहेत. म्हणून प्रतिकूल परिस्थितीला आरंभ झाल्याच्या नंतर त्या परिस्थितीला हसणारे, त्या परिस्थितीला निंदा ठरवणारे, त्या परिस्थितीचा एक विनोदाचा विषय बनवणारे ते लांबचे नसून ते आपल्या जवळचेच असतात. म्हणून तुम्ही बघा, जवळचं जेवढं मोठं दुःख आहे तेवढं लांबचं दुःख मोठं नसतं. स्वतःच्या शरीराला जर जखम झाली तर त्या जखमीच्या वेदना ज्याला लागलंय त्याला माहिती आहे, पण दुसऱ्यांच्या शरीराला जखम झाल्यावर तुळतुळ वाटेल पण त्याच्या वेदना आपल्याला माहिती नसतात. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट एक आहे, परिस्थिती नाजूक झाली की त्या परिस्थितीला हसणारे, त्या परिस्थितीची निंदा करणारे, त्या परिस्थितीची एक विनोद म्हणून सर्व गावामध्ये चर्चा करणारे, या घराचं काही खरं राहिलं नाही, या घरातली माणसं चांगली नाहीत असं म्हणणारे कोण असतात? तर ते आपल्या जवळचेच असतात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परिस्थिती अनुकूल झाल्याच्या नंतर जवळचे माणसं जरी असं टॉर्चर करत असतील तर त्यांनी केलेला टॉर्चरपणा, त्यांनी केलेली निंदा त्या कुटुंबावर हसणारे जवळचे जरी असले तरी त्याचा विचार तुमच्या मनावरती घेऊ नका. तुम्हाला पावलोपावली त्यांच्या विचाराचं ओझं घेऊन या समाजामध्ये वागावं लागेल. सुखी संतोष न यावे, दुःखी विषाद न भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आपली परिस्थिती अनुकूल असेल तर त्या अनुकूल परिस्थितीमध्ये माणसाने जास्त उड्या मारू नये आणि परिस्थिती जर प्रतिकूल परिस्थितीला प्रारंभ झाला तर आपल्या कुटुंबातलं रडून या जगाला दुःख सांगू नये. कारण या जगाचा स्वभाव असा आहे की ते रडून ऐकणे आणि जगाला हसून सांगणे. म्हणून तुमच्या कुटुंबातलं जे काही गांभीर्य असेल, जे काही तुमच्या कुटुंबातले विचार असतील, जे काही प्रतिकूलतेला प्रारंभ झाला असेल तर या हानी आणि लाभाचा दोन्हीचाही विचार तुमच्या मनावरती घेऊ नका. अन्यथा तुम्हाला लोकांच्या शब्दाचं ओझं आयुष्यभर वागावं लागेल, आयुष्यभर वागावं लागेल. म्हणून प्रतिकूलतेला आरंभ झाला तर निंदा करणाऱ्याच्या गोष्टी लक्षात नसते की एक दिवस प्रतिकूलता निघून जाते आणि अनुकूलतेला प्रारंभ होतो. म्हणून ही कर्मभूमी आहे. आज भीक मागणारे उद्या करोडपती होतील आणि आजचे करोडपती उद्या भिकारी होऊ शकतात. कारण ज्याचं जसं प्रारब्ध आहे तशा प्रकारे आपल्याला ते भोगायला मिळतं. म्हणून मानवी जीवनामध्ये विचार करायचा जर ठरला तर अनुकूल परिस्थिती एक दिवस बदलणारी असते आणि प्रतिकूल परिस्थिती सुद्धा एक दिवस बदलणारी असते.
रस्त्यावर चालत असताना जर एखादा मोठा डोंगर लागला तर डोंगरावर चढायच्या ज्या वेदना आहेत त्याच पळत जाण्याचा सुद्धा खाली आनंद असतो, कारण डोंगराच्या वर गेल्यावर पुन्हाही खाली उतरायचा रस्ता असतो. जसा चढायला रस्ता आहे तसा उतरायला पण असतो. जशी परिस्थिती प्रतिकूल असते तशीच काही कालांतराने अनुकूल सुद्धा येते. म्हणून एखाद्याच्या प्रतिकूल परिस्थितीवरती हसणं जेवढं मोठं पाप आहे तेवढं मला नाही वाटत कोणतं असेल. म्हणून एखाद्याच्या परिस्थितीचा जोक करण्यापेक्षा, एखाद्याच्या परिस्थितीचा गावामध्ये विषय बनण्यापेक्षा त्याच्या प्रतिकूलतेला जर काही थोडीशी मदत झाली तर चांगलं होईल. रामकृष्ण हरी.